राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। लोकशाहीचा रस्ता जो अडवलेला आहे याकडे माध्यमांनी लक्ष द्यावं ही आमच्या स्थानी त्यांना विनंती आहे। अनेक पुरावे सादर करण्यात आलेले निवडणूक आयोग चौकशीपासून पळ का काढत आहे? मतांची चोरी झालेली आहे। चौकीदार हे वोट का चोर आहे। मोदी एकंदरीत निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीमुळे लोकशाहीचा रस्ता जो बंद झालेला आहे त्याकडे कृपा करून सगळ्या भारतीयांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा आमची आहे। आम्ही लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने आमचं आंदोलन आहे। आम्ही हा मुद्दा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत सोडणार नाही। आमचं आंदोलन जे आहे हे या ठिकाणी या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याच्या अनुषंगाने आहे। निवडणूक आयोग आणि भाजप हे चोरी करूनही उलटा चोर कोतवाल को दाटे या स्वरूपात आज देशामध्ये त्यांचा व्यवहार आहे। मतांची चोरी करण्याकरता निवडणूक आयोगाने परवानगी घेतली होती का नागरिकांची? उपस्थित केले जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। भाजपचं असं म्हणणं आहे। भाजप हे या सगळ्या मतांच्या चोरीमधली दलाल आहे, त्यामुळे त्यांच्या कोणत्या आरोपाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही। हिंदी में कल जिस प्रकार से मुख्यमंत्री ने राहुल गांधी के लिए विवादित शब्दों का इस्तेमाल किया, क्या कहेंगे? विवादित शब्दों का जो इस्तेमाल किया राहुल गांधी के लिए ज्या प्रकारे आरोप केलेले आहेत, भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळे जे आहेत निवडून आलेल्यांनी राजीनामा द्यावा। भाजप या सगळ्या चोरी प्रकरणातील दलाल आहे, त्यामुळे भाजपच्या कोणत्याही आरोपाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही। निवडणूक आयोगाने यामध्ये थेट स्वरूपामध्ये ही चर्चा करावी आणि कारवाई करावी आमची अपेक्षा आहे। यापुढे काय नेमकी भूमिका असणार आहे? आंदोलनाची भूमिका असणार आहे आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होईल, तालुका जिल्ह्यामध्ये आगे आगे देखो क्या क्या होता है। मोदी राहुल गांधी ने की चोरी को लेकर आपका क्या कहना है? आप लोग राहुल गांधी जी ने जो कहा है वही हमारा कहना है, अलग से कोई कहना उनसे है नहीं। और उनके टिप्पणी को लेकर जो बहुत ही बेहुदा और बदतमीजी वाला स्टेटमेंट महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने दिया, ये पूरे महाराष्ट्र का अपमान है और वो चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र है, ये हमारा उनको जवाब है। चीफ सीएम ने अशा प्रकारचे करणे म्हणजे त्यांच्या मानसिक विकृतीचा आणि त्यांच्या अहंकाराचा परिणाम आहे। ज्या प्रकारे अतिशय बसलेला आहे त्यांनी राजीनामा दिला। भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक दलाल या संदर्भात का चिडलेला आहे हा आमचा त्यांना प्रतिप्रश्न आहे। तुमची भूमिका काय असेल नेमकी आता यापुढे? या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपण जर बघितलं निवडणूक आयोगाने मात्र मुख्यमंत्री राहुल गांधीची मेंदू आणि चीप चोरीला गेली। चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र हा असभ्य आहे, हा निवडणूक आयोगाचा दलाल आहे, हा निवडणूक आयोगाने नेमून दिलेला आणि अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करण्याकरता हा माणूस आहे। त्यांना त्याची चोरी पकडला जाईल ही भीती आहे। आपण जर बघितलं मंत्री बावनकुळे म्हणतात की मित्र आणि शत्रू या तुर्तास आम्ही या निवडणूक आयोगाच्या प्रकरणाच्या अनुषंगाने आमची निदर्शनं करत आहोत आणि या प्रकरणाला शेवटवर गेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। पण ते बोलतात की उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। राहुल गांधी काय म्हणतात या प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली पाहिजे, हा मूळ प्रश्न आहे।